हॅलो, नमस्कार सगळ्यांना। आज मी तुम्हाला झणझणीत अशी शेंगदाण्याची आमटी, ती पण उपवासाला चालणारी, वरईच्या भाताबरोबर खातात, ती कशी बनवायची ते सांगणार आहे। तर त्यासाठी अजिबात जास्त सामानाची गरज लागत नाही। शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, थोडंसं गार पाणी टाकायचं आणि शेंगदाणे जे आहेत ना ते कच्चेच घ्यायचे आणि ओबड अशी पेस्ट करून घ्यायची। एकदम फाईन पेस्ट नाही करायची। बघू शकता तुम्ही अशी पेस्ट केली आहे मी। अशी पेस्ट करून घ्यायची। हिरव्या मिरच्या आणि जिरे हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं फिरून घ्यायचं। ओबडधोबडच पेस्ट करायची हिरव्या मिरच्याची पण। मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे। याच्यामध्ये तेल टाकायचं, तेल गरम करायला ठेवायचं आणि थोडंसं मी गरम पाणी पण करायला ठेवले, कारण नंतर हे आमटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर तेल तापलेलं आहे, मी जिऱ्याची फोडणी दिली आहे। जिऱ्याची फोडणी दिली की मिरच्या ज्या आपण आता मिक्सरला फिरवल्या आहे ओबडधोबड त्या टाकायच्या। तुम्हाला किती तिखट आमटी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या ॲड करा। मला थोडीशी जास्त तिखट आवडते, त्यामुळे मी 2 चमचे मी हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो ॲड केला आहे आणि हे थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये। हे जेव्हा परतून झालं की आपल्याला जो शेंगदाणे आपण बारीक केले ते टाकायचे आणि इतकी छान आमटी होती ना ही। अजिबात जास्त सामान लागत नाही याच्यासाठी आणि अजिबात वेळसुद्धा लागत नाही। कमी सामानात आणि कमी वेळेत एकदम झटपट तयार होते। तुम्ही इतर वेळेस पण कधी ट्राय करू शकता, उपवास नसेल तरी। कोथिंबीर वगैरे ॲड करायची जेव्हा तुम्हाला उपवास नसेल तेव्हा। खूप छान लागते, आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते। अक्षरशः आम्ही वाटी आणि चमच्याने ती पितो आमटी, इतकी सुंदर लागते त्याची टेस्ट। आणि पाणी टाकायचं, आता हे परतून घेतलं आहे मी आणि जे गरम पाणी करायला ठेवलेलं ना ते आता मी इथे पाणी ॲड करते। पाणी ॲड करून झालं की झाकण नाही ठेवायचं अजिबात। झाकण न ठेवता बारीक गॅस पहिली मोठ्या गॅसवरती थोडीशी उकळून घ्यायची चांगली आणि नंतर बारीक गॅस करून पुन्हा 10 ते 15 मिनटं उकळून घ्यायची। थोडासा उकळायला थोडा टाईम लागतो आणि एकदाची उकळी आली की 10 मिनटं अजून त्याला उकळून घ्यायचं। खूप छान टेस्ट येते आणि ह्यासारखे असे छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिली मेंबर्सला। भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।